नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येत आहे. किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा शेत शिवारात मध्यरात्री हिंस्रक वन्यप्राणी अस्वलाने धुमाकूळ घातला आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवार रोजी मध्यरात्री शेतकरी पिकाला पाणी देत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड ऐकून मदतीसाठी धावून आलेल्या इतर शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला केल्याने अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून जखमींना प्रथम शिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान जखमींना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलांनी पुन्हा हल्ला केल्याने 3 शेतकरी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून परिसरात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे दयाळ धानोरा व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांकडून वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अस्वलाचा हा हल्ला नेमका कसा झाला, बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध लागतो का आणि प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.